तुका म्हणे काही केला गुन्हा जन्म नाही पुन्हा पुन्हा. माणसाच भांडणं होते त्यांची पण भांडणं होते त्या तरी पण चालले ते भांडण ऐकतच नाही. लय राग आला त्यांना एखाद्याला लय राग आला. लढ्या लागली होती काय झालं माझी बकरी बसते ना त्याच्यावर कळी होती ती एकामेका तोडवं लागते. काल वाडा तिकडे चांदणी चौकात होता रात्री द्यायची टाइम जरा याला आम्हाला. आता इथे कोंडीवाला आहे आज पण आजच्या दिवस कटाळ्यामुळं काय झालं कोडी माणसं लई कटाळ्यात त्यामुळे आज वेळ जरा विश्रांती घेतो जाग्यावर कारण लई झालं. मला आलो असून मला वाटतं काहीतरी 25 किलोमीटर चालत आलो आम्ही. तुला लक्ष पण कटाळा आहे बसला ते आपल्या बिरोडा काय हा. अरे आजच्या दिवस बसायचं का चाललं जायचं बरं काय म्हणतं ते बघा कंटाळी आपण बरं म्हणजे म्हणायचं चांदणी चौकात नाही का. हो चांदणी चौकात कोंडव्याला आलो. आज काय करू आजच्या दिवस ही सवय घेऊ. आजच्या दिवस लई जाता येडेवानी झालं कारण कटाळा बाया पोरं कटाळली मेंढरं कटाळली काय हल्ल्यापासून सुखच नाही. हल्ल्यापासून सुख नाही आपल्याला. आज मला अशी थोडी विश्रांती घ्यावं. लय वनवास आपलं लय वनवास. काल इतक्या गाड्या इतक्या कुत्री मांजर खाली पडली. आज पाण्याचा पण विचार आहे ना. पाणी नाही मेंढराला. पाऊस झाला आहे बघ पाणी नाही. चराय बरं आहे बारी बारी पण पाणी कुठं पाजायचं आज. हे जाग्या शिटी लागली पाण्याची काय साधन पाण्याचं साधन नाही. बघावं लागेल कुठतरी पाण्यात बघू ना टाकी व्हायचं कुठं गमेरी मांडू करायचं मला काय करायचं. हा टाकी आहेच भांडी बघावं लागेल. ही आपली पब्लिक कच्ची नेऊन व्हायचं काय 4-2 पाजावं लागतं आणि उद्या जाऊ मोर मग. आता निघालच घरी. आता निघालो हळूहळू. आता सांगितलं 48 तासात पाऊस राज्यात दडगड म्हणली आता. असं का कोकणपट्टी सोडली म्हणली. निघाला पाऊस पण आला. पाऊस निघलाय आपल्या मागाचे परतीच्या वाटेला निघलाय म्हणा. हा आपल्या अजून परतीची वाट काय पुजली नाही. अजून 8 ते 10 दिवस लागतील आपल्याला. तो पण आपल्या माग परतीच्या वाटा निघाला म्हणा. निघलाय काय तिथे काय चाललंय कोणाला झालं का नाही तुला बिन आज काय तुम्हाला आराम आहे बाबा. हो काय कटवळून तुम्ही कोणाला कशाचं काय मोठा वनवासच आहे. उरकल्या का भाकरी उरका दोन मेंढराला टाइम झालाय. काय चालून चरली नाही तर आज वाई सोडल्यावर चर केलं.
लई बेकारी पाडली कुठं पाडायचं आज बरोबर म्हणजे करायला लागला असं डबल तयार केलं गेलं त्यांच्या गावचं पोर तिथं उंडवडीत किंवा शेण लावल्यावर काय दडी होत नाही एकामेकाला लय राग आला त्यांना जशी आपल्या भांडणात कशी म्हणजे लय राग आला त्याला लय बरं का त्यांना लय राग आल्यामुळे त्यांनी लय भांडण व्हायला लागले आता तोडवलं ते पण जरा पाय बी बांधावं लागेल बरं का पाय बांधावं लागेल असंच चालतंय काय सांगायचं आता लय अवघड गणित आहे पावसाने आग घेता ना तरी काल 4 वाजल्यापासून लागलाय काय आग घेता ना पालात पाणी शिरलं पार आगी माणसं भिजली पालं फाटली लय पावसाने वनवास केले बरं का लय वनवास केले काय वाडा कोंडव्याला बसला ना लय वनवास बकऱ्यांची हळद पहा कशी बराचच वनवास झाला हा काही सरपण नाही चूल पेटवाय कशी तरी आता चूल पेटून चालले तोंडवयाचं काम काही तर नळाला पाणी पण नाही ना आलं अजून त्यामुळे लय अवस्था चालली आमची हा लय वनवास चालले लय वनवास बाबा आज वाडा मोर जायचा आहे गुढी पण बिराड की ना तुझी कटाळी तिच्या पोटात काय नाही पावसाने भिजावली बघू नीट मान हा शहरातला माणूस असा राहील का पण असं जमल का त्यांना अशी हळद आहे बकऱ्याची आणि धनगर समाजाची एवढं हाल आहेत तरी समाधान राहिलं पाहिजे तो का म्हणे काय केला गुन्हा जन्म नाही पुन्हा पुन्हा तर नमस्कार मित्रांनो आज आलोय वाड्यावरती आपला वाडा चाललाय पुण्याच्या शेजारून तर आज वाडा आहे वडकीन आलेला घाटाच्या खाली देवी घाटाच्या खाली मग नाना काय नाही आता चाललाय वाडा बाबा काय करतो कुठून आले आज आज पर कात्रज वरून कोंडव कात्रज खडे मशीन चौकातून हा खडी मशीन चौका एवढं नेमकं सांगताय ना मी म्हणतो विराटकडे दुसरे नाही लय दम मला वाटतं दुसरं तिकडे बसले पलीकडे हा बरं का लय दमलो पाऊस लागला टारकायला गरजायला आता निघलो होता गावाला हळूहळू बरं का हा काल पाऊस झाला ना लय भरपूर पाऊस झाला बिराडात पाणी बिराडात पाणी बिनी लय शिरलं रात्री तर काय जेवण नाही मिळलं बरंच वनवास चालले काय सांगायचं या काय करतो काय नाही आता राहिले हो आताच मेंढर वाढायला लागली आताच आता आलोय तर गप्पा छप्पा चालल्या दिवसात काय घडतं काय काय होय चाललं इकडल्या तिकडल्या खबरी मारामारी चालली होती आता कोणाची नानाची ना आमची होय कशी काय आल्या हे मेंढर त्रास येत होत रस्त्यावर ती शिळी माग राहती हे चाललं होतं आपलं पाऊस असल्या मग असं नसेल बसता येत शांत नाही ना रात्री म्हणजे बिराडात पाणी साखा चिकोल सकाळी गाळात बिराडा काढता काढता आम्हाला नको झालं लय का म्हणजे बिराडात गुडघे त्या बिराडात खाली होतं सकाळी मला वाटतं एक फळी पण त्या चिखलात राहायची एवढा पाऊस रात्री उद्या मग दिवे घाटातून का हा आता उद्या वर जायचं आता पावसाचं आता दिवस चालू झालं दिव्या घाटाला जायचं जागेवर गेलं पाहिजे ना हा मग हळूहळू आता आज आलो ओळखीन आलेला
रात्री लयच पाऊस. घरी जायला आता. आठवडा लागला अजून. मग काय आठवडाभर परती वाट चालू होती आमची. त्या चूल पण भेटणार वाऱ्याने. बरं बरं घेऊन ठेवा. चला तर आता तात्या विराडा जाऊ आपण. इकडे बांध या रोईला, बांध रोईला. इकडे गाडी लाडी अशी अशी. अशी अशी. पाऊस चालला इकडं. मग तात्या चाललं नाही का बाबा आता चालून कटाळू बरं खडी मिस्त्री बोलून चालत आलो. मला कळलं 10 म्हणून 15 किलोमीटर आणले. अरे सांगणार नाही आम्हाला 10 किलोमीटर सांगितलं आणि आणले 15 किलोमीटर. काही काय तरी मी म्हणतो काय यार तुम्ही काहीतरी मला काय चित्र बनवतो काय अजून याय ना कसं काय. अजून येईना कसं काय 10 किलोमीटर काय बाबा असं म्हणल्यावर काय करायचं. हे बरा लय गर्दी बिर्दी ना. लय गर्दी. काकी काय चाललंय. स्वयंपाक चाललाय. पाडली पाणी सरपण गोळा केलं तिथून लांब होतो ना आज पण. आज पण लय लांब होतो. सकाळ पाऊस आणि काल पाऊस हिवाचा होता. दिवसभर पाऊस होता. होय रात्री 3 वाजता उघडला. पावसाच आणली का. पावसातच आणली. पावसात आणली पाडली तर म्हणजे आता रोज हे करायचं तर मग एकच मजल ती 2 मजली व्हायचे ना. एकच मजल झाली. बाय काय चाललंय. मग काय चाललंय. काय जेवण चाललंय बाबा. पाऊस आलाय. कोंबड्याची डाळ समजा आतमध्ये धुया लागतं. कुत्री भरती ना आतमध्ये बसली. 2 खरडा आली तर त्यांना आई नाही वनवासी तर म्हणजे आधार दिले आपला. तर मित्रांनो आता पाऊस चालू झालाय. 8-9 वाजलेत रात्रीचे. आज तर लेट चालू झालाय. काल तर लवकर चालू झाला ना. काल लवकरच चालू झाला होता. आज लेट चालू झालाय. हे पाचर वगैरे सगळा खांदलाय. 3 वाजताच आला होता. मरणाचा पाऊस. रात्री जेवण सुद्धा करून नाही. नशिबात जेवण बनवता आले. तेव्हा का डालग पण आतमध्ये. कोंबड्याची डाळ घेतली. 2-3 डाळ घेत. तेव्हा का आणि काय याला कशाला आत घेतले. आम्ही 5 हा? माणसं एवढे आहेत. दे सोडून बाहेर त्याला. नाही ना थंड होते. थंड होतंय का. 5 माणसं एवढ्यात आपले जीवन आणि कुत्री मांजर कुत्र पण इथं आले. दुसरं पण आलंय काय. समधी बसते त्यात मध्ये एवढ्यातच. पावसात जात नाही. त्याला आत घ्यावं लागते समधीला. बकऱ्याचा अवघड आहे ना पण आता पावसात. बकरी जाता पावसात लागली भिजायला. देवी घाटाच्या पायथ्याला जो वाडा बसलाय आपला. या असंच वर जागेवर जाईपर्यंत आता पावसात भिजत जाणार. समजा आतमध्ये घ्यायचं आणि मग तेव्हा ते पावसा पाण्याचं हे होते कोरडं होते. कधी कधी जेवण बनणार तर कधी नाही बनणार. कमी पाऊस आहे. जास्त आल्यावर काय पाल धरून बसायला लागतं डायरेक्ट. रात्री टाक पाणी आम्ही पाल देऊन रात्री कोंडव्याच्या तळाला. कोंडव्याचा तळ होता ना रात्री. कोंड्याचं तळ होता. आखं पाणी शिरलं पालात सर खांदला. आग्या चुलीतच पाणी परत चुल पेटावं. तेव्हा जेवण झालं इकडे. डायरेक्ट कोंडवा खडी मशीन ती आज दिवे घाटाच्या पायथ्याला आल्यात. म्हणजे वा किती अंतर केले. परवा दिवशी चांदणी चौक ते डायरेक्ट कोंडवा नवले ब्रिज वरून आली. एवढ्या हायवेने 20 किलोमीटर चाललो. किती डिस्टन्स आहे. त्याच्या आधी गोठावडे फाटा ते चांदणी चौक. बरोबर ना. लवकरच पाऊस येतोय. 3 वाजताच पाऊस येतो. आज तर लेट आला. काय झालं इकडं पाऊस चालू आहे पाठीमागं आणि पुढं गेल्यावर पाऊस नाही. त्याच्यामुळं पुढं गेल्यावर पण अवघड होणार आहे. चरायला नसणार आहे. थांबत जावं लागतं. पाहू शकता बकरी सगळी बाहेर कशी नाना पावसातून. दुसऱ्याच्या वाड्यात नानाला पाहुण्यांच्या वाड्यात नाना तात्या गेले. त्यांना घ्यायला आले होते जरा. तिकडं जेवण वगैरे करून येतील. तर असं सगळं नियोजन असतं आपलं. जे की जसं ट्रेकिंगला गेल्यावर जातात ना घेऊन टेंट वगैरे. ते एक मजा म्हणून जातात. पण हे एक प्रोफेशन आहे. त्यामुळे हे असंच चालतं.